पुढील 3 ते 4 तासात मुंबई उपनगरासह ठाण्यामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आहे। तर पुणे आणि रायगडमध्ये सुद्धा मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस असेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवलाय। दरम्यान नागरिकांनी सतर्क राहावं, गरज असेल तरच घराबाहेर पडावं असं आवाहन आता प्रशासनाने केलंय। अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी गिरीश गायकवाड यांच्याकडून। गिरीश, काय सांगाल सध्या मुंबईमधल्या पावसाचे काय अपडेट्स आहेत? नक्कीच आपण पाहतोय अधूनमधून मुंबईमध्ये सरी बरसत आहेत आणि आज दिवसभर अशाच पद्धतीचं वातावरण राहणार आहे। मुंबईसाठी हवामान विभागानं आज ऑरेंज अलर्ट दिलेला आहे, तर रायगड आणि रत्नागिरी यासाठी रेड अलर्ट सुद्धा जारी केलेला आहे। त्यामुळे नागरिकांनी स्वतःची काळजी घ्यावी, गरज असेल तरच घराबाहेर पडावं असं आवाहन सुद्धा केलेलं आहे। त्यासोबतच महानगरपालिकेनं नुकतंच एक ट्विट केलेलं आहे। सेंट्रल रेल्वे, वेस्टर्न रेल्वे, हार्बर रेल्वे या तिन्ही प्रमुख रेल्वे ज्या आहेत त्या सुरळीतपणे सुरू आहे। त्यासोबतच बेस्टची जी सेवा आहे ती सुद्धा सुरू असल्याची माहिती त्यांनी ट्विटच्या माध्यमातून दिलेली आहे। आज मुंबईमध्ये आपण पाहतोय की सकाळपासूनच रिमझिम पाऊस पडतोय, काळे ढग दाटून आलेले आहेत, जोरदार वारे वाहत आहेत आणि त्यामुळे मुसळधार पावसासाठी पूरक असलेली जी परिस्थिती असते ती सध्या मुंबईमध्ये तयार होत असल्याचं चित्र स्पष्टपणे पाहायला मिळतंय। त्यामुळे नागरिकांनी याची दखल घेणं देखील तितकंच गरजेचं आहे। गरज असेल तरच घराबाहेर पडावं असं आवाहन वारंवार करण्यात येत आहे। जे मुंबईचे लो लाईन एरियाज आहेत जसं की कुर्ला असू द्या, चुनाभट्टी असू द्या, सायन असू द्या, माटुंगा असू द्या, त्यासोबतच दादरचा हिंदमाता परिसर असू द्या आणि घाटकोपरचा काही साकीनाक्याचा परिसर असू द्या, या सगळ्या भागांमध्ये महानगरपालिकेनं आपली विशेष पथकं तैनात केलेली आहेत आणि या ठिकाणी NDRFची जी टीम जी आहे ते क्रांतीनगर आणि त्यासोबतच आसपासचा जो बैल बाजार परिसर आहे त्या ठिकाणी सुद्धा स्टँड बायवर ठेवण्यात आल्याची माहिती मिळते। आपत्कालीन परिस्थितीमध्ये मदत दिली जाणार आहे, त्यासोबतच त्यांचं पुनर्वसन जे आहे ते तात्पुरत्या स्वरूपामध्ये महानगरपालिकेच्या शाळेमध्ये केली जाईल। नक्कीच गिरीश, या संदर्भातले अपडेट्स घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।